महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर। आचारसंहिता लागू। मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। 10 ते 17 नोव्हेंबर या काळात नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी तर माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे संतापले। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुलं तळपायाची आग मस्तकात गेल्याची राज ठाकरे यांची ट्विट करत प्रतिक्रिया। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचं बाहुलं झालंय का? आमचं आंदोलन आयोगाविरोधात, मात्र उत्तर भाजप देतंय याचं आश्चर्य। जयंत पाटील यांची राज्य निवडणूक आयोगावर टीका। केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्यांचा निवडणूक आयोगावर दबाव। रोहित पवार यांची प्रतिक्रिया। स्वच्छ मतदार याद्या घेऊन निवडणूक होईल असं वाटलं होतं। रोहित पवारांकडून खंत व्यक्त। याच मतदार याद्यांवर रोहित पवार निवडून आलेत। निवडणूक आयोगाचं नाव घेऊन आमच्यावर निशाणा साधतायत। पराभूत मानसिकतेतून बोलताय, बावनकुळे यांची टीका। राज्यातील 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेलं मतदान मतचोरी आहे की वोट जिहाद? दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत अमित साटम यांचा मवियासह मनसेला सवाल। निवडणुका जाहीर केल्या, मात्र आक्षेप अजूनही बाकी। आयोग दुबार मतदारांवर का बोलत नाही? एकनाथ खडसे यांचा सवाल। तर रक्षा खडसे निवडून आल्या तेव्हा याद्यांमध्ये घोळ होता का? गिरीश महाजनांचा खडसेंना सवाल। हुकुमशाही पद्धतीनं निवडणुका जाहीर करणं अन्यायकारक। जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी आखून लोकशाही पद्धतीला डावलून निवडणुका घेण्याचा डाव। शशिकांत शिंदे यांची टीका। राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत गोंधळ। उत्तर भारतीय विकास सेना पक्षाच्या व्यक्तीनं प्रश्न विचारल्यानं गोंधळ। राजेश त्रिपाठी नावाच्या व्यक्तीनं प्रश्न विचारल्यानंतर गोंधळ। राजेश त्रिपाठी या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज कोल्हापूर दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। उद्धव ठाकरेंचा आजपासून 8 नोव्हेंबरपर्यंत मराठवाडा दौरा। दगाबाजरे संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी साधणार संवाद। नुकसान भरपाई मिळाली की नाही याची माहिती घेणार। महायुतीची 11 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार। निवडणुका महायुती स्वबळावर लढायच्या की महायुतीत लढायच्या याबाबत चर्चा करणार। सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्ह्यात लक्ष घाला। अजित पवारांकडून नाशिकच्या बैठकीत कोकाटे, झिरवाळ यांना सूचना। नाशिक पालिकेत सेनेसोबत तर कोल्हापूर पालिका निवडणूक स्वबळावर लढवली पाहिजे, कार्यकर्त्यांचा सूर। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला भाजप नेते अनुपस्थित। सुनील तटकरे, उदय सामंत, शंभूराज देसाई बैठकीला उपस्थित। तटकरेंनी बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्याशी फोनवरून साधला संवाद। ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीला फरक पडणार नाही। निवडणुकांमध्ये कोणताही परिणाम होणार नाही। महायुतीच जिंकेल, गिरीश महाजन यांच्याकडून विश्वास व्यक्त। ट्रम्प यांच्यानंतर रोहित पवार यांनी मेलोनींचं मतदार कार्ड बनवलं। रोहित पवारांनी मराठी मेलोनी असं फेक वोटिंग कार्ड बनवलं। फेक वेबसाईट्सवरून असं फेक वोटिंग कार्ड बनवले जातात। रोहित पवार यांची माहिती। राज्यातील प्रकल्पांवरून मुख्यमंत्री फडणवीस संतापले। राज्यातील प्रकल्पांना 5 वर्षांचा वेळ मागू नका, 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करा। वॉर रूम बैठकीत मुख्यमंत्र्यांचा रौद्रावतार पाहायला मिळाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 7 तारखेला बिहार दौऱ्यावर। सूत्रांची माहिती। शिंदेंच्या बिहारमध्ये प्रचार सभा। महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी बिहार निवडणुकांमध्ये शिंदेंना प्रचाराची जबाबदारी दिल्याची माहिती। विधानसभा में धूड़ आला, पालिका इलेक्शन में फिर पड़ेगा पाला। एकनाथ शिंदेंकडून शायरी करत विरोधकांवर टीका। पालिका निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार, शिंदेंकडून विश्वास व्यक्त। एकनाथ शिंदे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री। पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नीलम गोऱ्हेंकडून कौतुक। गोऱ्हेंनी लिहिलेल्या 10 दिशा या पुस्तकाचं प्रकाशन। एकनाथ शिंदेंनी केलेल्या उठावावर पुस्तक होईल। 33 देशांनी एकनाथ शिंदेंच्या उठावाची दखल घेतली। चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। नीलमताईंनी शिंदेंना कार्यक्रमाला वेळेत आणलं। शिंदे दुपारी 4च्या कार्यक्रमाला पहाटे पोहोचतात। चंद्रकांत पाटील यांचा शिंदेंना टोला। संपदा मुंडे प्रकरणावरून 2 निंबाळकर भिडले। रामराजे सर्व प्रकरणातले मास्टर माइंड असल्याचा रणजितसिंह निंबाळकरांचा आरोप। तर ज्या हॉटेलमध्ये संपदा मुंडेंची हत्या झाली त्याचा मास्टर माइंड मीच होतो का? रामराजेंचा सवाल।
पुणे जिल्ह्यात 17,000 दुबार मतदार. पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. नगर परिषद नगरपंचायत निवडणूक मतदार यादीत दुबार नावं. दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. शिरूरच्या पिंपरखेडमध्ये नरभक्षक बिबट्याचा शार्पशूटरकडून खात्मा. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या ऑर्डरनंतर नरभक्षक बिबट्याचा खात्मा. पुणे जिल्ह्यातील बिबटे वनतारात हलवले जाणार. राज्याच्या सचिवांची केंद्राच्या वन विभागाच्या सचिवांशी चर्चा. पुणे जिल्ह्यातील बिबटे रेस्क्यू करण्याच्या हालचाली. पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन स्थगित. 15 तासांहून अधिक काळ बिबट्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थांचं सुरू होतं आंदोलन. महामार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत. पुणे शहरात 3 दिवसात दुसरा खून. पुण्यनगरीची परिस्थिती बिघडली तर पुन्हा पूर्ववत व्हायला पिढ्या जातील. पुणे शहरातील क्राईमवर रवींद्र धंगेकर यांची फेसबुक पोस्ट. पुण्यात गुन्हेगारी विरोधात मोहीम सुरू. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा रामटेकडी परिसरातील जनतेशी संवाद. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद. बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याची मागणी. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून समिती स्थापन. फडणवीसांकडून महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची फसवणूक. भंडारा गोंदिया जिल्ह्यात पोलीस भरतीत ओबीसीसाठी एकही जागा नाही. पोलीस भरतीवरून नाना पटोले यांचा दावा. संग्राम जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळकावल्याचा आरोप खोटा. अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथ्या यांचा खुलासा. जगताप यांच्यावर झालेला आरोप राजकीय द्वेषातून. मुथ्या यांची प्रतिक्रिया. जगतापांनी जैन मंदिराची जागा बळकावल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेनं केला होता. नायक सिनेमातील अनिल कपूर प्रमाणे राज्य एक दिवस माझ्या ताब्यात द्या. उत्तम जानकर यांचं वक्तव्य. तर राज्य स्टॉल एका एक दिवस हातात द्यायला नितेश राणेंची टीका. घरच्या महिलांना न्याय देऊ शकत नाही, इतरांना काय देणार. करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका. महिलांना न्याय मिळत नाही त्यामुळे घरातील एक मंत्रीपद काढून टाकल्याचंही वक्तव्य. प्रकाश सुर्वे भाजपवाल्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. सुर्वे यांनी हिंदी मराठीत लुडबुड करू नये. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद कोळी यांचा प्रकाश सुर्वेंवर निशाणा. रामराजे निंबाळकर फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना चेअरमन होऊ शकतात तर मी नगराध्यक्ष का नाही. रामराजे निंबाळकर यांचं मिश्किल वक्तव्य. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एकतरी मतदान केल्याचं दाखवलं तर राजीनामा देईन. महेंद्र थोरवे यांचं खुलं आव्हान. तर तटकरे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार. थोरवेंची तटकरेंवर टीका. पंकज उमासरे मारहाण प्रकरणी मनसेकडून महाड बंदचा इशारा. घटनेला 8 दिवस उलटूनही आरोपीला अद्याप अटक नाही. शनिवारपर्यंत आरोपींना अटक न केल्यास सोमवारी महाड बंद करणार. मनसेच्या अविनाश जाधव यांचा इशारा. धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे यांची बदली. आयुक्तांची बदली झाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं पालिकेच्या गेटवरच फटाके फोडले. नागरी समस्या सोडवण्यात आयुक्त असमर्थ ठरल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जीवन कौशल्य महत्वाची. कौशल्य विकासासाठी कार्यक्रम तयार करावा. 8 दिवसात उपक्रमांचा आराखडा तयार करा. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या सूचना. सोलापूरच्या करमाळ्यात निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपची आढावा बैठक. भाजपनं निवडणूक स्वबळावर लढवण्याची कार्यकर्त्यांची आणि भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी. पत्नीच्या वक्तव्यानंतर अभिनेता गोविंदानं माफी मागितली. पत्नी सुनीता आहुजा यांच्याकडून कुटुंबाच्या पुजाऱ्यांबद्दल अपमानास्पद टिप्पणी. पंडित मुकेश शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबाची गोविंदानं माफी मागितली. गुरु नानक जयंतीनिमित्तानं धुळ्यात गुरुद्वारांवर आकर्षक रोषणाई. गुरुद्वारात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. नवी मुंबईत सायबर गुन्ह्यातील एका संघटित टोळीचा पर्दाफाश. 8 जणांना अटक. शेअर मार्केटमध्ये जास्त नफ्याचा आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक. पोलिसांनी आतापर्यंत देशभरातील 118 बँक खाती गोठवली. नवी मुंबईत ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. ठाण्याहून पनवेलच्या दिशेनं जाताना अपघात. सोलापूरच्या कोळेगावमध्ये केंद्रीय पथकाकडून नुकसानाची पाहणी. सीना नदीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित नाटकावरून पुन्हा वाद. पोलीस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. सावरकर लिखित संन्यस्त खड्ग या नाटकाच्या प्रयोगाला विरोध.
सोलापूरच्या करमाळ्यातील अर्धवट पुलावर चढून धनगर समाजातील तरुणांचं आंदोलन। आरक्षणाच्या मागणीवरून तरुण आक्रमक। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर आंदोलन स्थगित। गोरेंकडून मुख्यमंत्र्यांसह बैठक घेण्याचं आश्वासन।